रोजच चालवते या गाडीले सागरचा बाप. आणि गाडी पुसाले नाही. पाण्यानं किती खराब झाली ती गाडी. थोडीशी पुसली मुसली काय होते पुसाले. थोडीशी पुसाव नाही का. रोज घेऊन जाते गाडीले पण पुसत नाही काही वेळेस. चल बाई थोडस करू लागतो तिले शालूले. तिची तब्येत बरोबर नाही व बरोबर राहिले. काय तिले चालव म्हटलं दवाखान्यातही नाही येत. ते पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि झोप म्हटलं थोडासा आराम केला आणि लागली लगेच कामाले. आता राहिलीच असते का तिच्याच्यानं काम केली असते ना मी. 1-2 दिवसाले काही मी काही करत नाही का काम. माझ्याकडून होत नाही काम. तरी पण बाई सकाळी उठली बी स्वयंपाकही केला फळाय मारला फरची पुसली सारे काम केले. फक्त कपडे आहे तेवढे धुवायचे चालते तेवढे धुवून टाकतो कपडे. नाही तर धुवाले बसन ठेस. तिचं काय सांगता येते. अगं पाण्यात पाय राहिले तर अजून जास्त वाजत होऊन जाईन. चल आणि त्याला म्हणतो सागरले गिगरले इले दवाखान्यात नाही म्हणतो वहिनीले शालूले दवाखान्यात पाठवून देतो सागर सोबत. नाही तर मग यायच्या सोबत गाडीवर पाठवून देतो तिले. अशी जाणारच नाही ते. अहो श्वेता तू आली एवढी सकाळी आली का बाई व का सुट्टी आहे का तुले आज चल अंदर चल. नाही बाई सुट्टी गिट्टी नाही आहे. तू काय करून राहिली होती बाहेर. काय करून राहिली होती. चल ना अंदर चल ना. काही नाही त्या बापाची गाडी म्हटलं हे पाण्यानं खराब झाली वर्ष पुसत नाही ना काही नाही म्हणून म्हटलं मीच पुसतो तर पुसली बाई आता. चल ना अंदर बस ना चल ये. आई वहिनीने स्वयंपाक बनवला का. स्वयंपाक बनवला असेल तर सांग मले. नाही तर मग तू माझ्यासाठी काहीतरी बनव. माझ्या आवडीचं काहीतरी बनव. भूक लागली मले लय. सर इकडंच आली मी गाडी घेऊन. तिकडे गेली नाही मॉलमध्ये. अहो तर गाडी तर बंद कर बिचारे. गाडी बंद कर ना. चल ना अंदर चल. भूक लागली म्हणतं खाऊन पिऊन आली नाही का घरून. चल देतो बनवून काहीतरी चल. आई लयच भूक लागली व लयच भूक लागली. घरून का नाही आणला मी ना डब्बा गिब्बा पण का नाही जेवण करून आली नाही मी. मला कसं लागून राहिलं चक्कर आल्यासारखं. चाल बरं वहिनीनं बनवला असं ना स्वयंपाक गिंपाक. अहो बनवला स्वयंपाक गी बनलेलाच आहे. आम्ही जेवायचंच आहे. तिले शालूले जेवायला लावतो. ते पूर्ण काम केल्याशिवाय ना जेवणच नाही करत बाई. कशी पोरगी आहे तर तब्येत नाही व तिची बरोबर थोडीशी. चाल बरं तिले जेवायला लावतो चल. काऊन काय झालं शालू वहिनीले. काय झालं तब्येत मग दवाखान्यात कोण नाही पाठवलं बाबासोबत शालू वहिनीले. आम्हाला अचानकच ताप आला बाई तिले म्हणलं चालव दवाखान्यात चालव मी नेतो लागेच म्हणलं तर ते नाही म्हणते आई. होते म्हणते माय बसते म्हणते. असा पॅरासिटामॉलची गोळी घेतली बाई तिनं आणि कामच करून राहिली व. तिले म्हणलं मी नको करू म्हणून ऐकतच नाही बाई ते पोरगी. ऐकाले चल जेवण करून घेऊ चल. तिले लावतो थोडंसं जेवायला झोपायला लावतो आराम करायला लावतो. हाय कपडे मपडे तर धुईन मी मग. हा बाई राधिका मी काय म्हणलं तुला सांगितलं होतं ना आपल्या याच्यासाठी पोरगी पाहिजे म्हणून आपल्या रोहितसाठी. हाय म्हणे नव्हतो त्या दिवशी. हो तेच दाखव ना मग. नाही दाखवशील तर येतो बा म्हटलं रोहितले घेऊन. काय म्हणतो काय समजून नाही राहिलं. आवाज नाही येऊन राहिला बरोबर. अंगणात ये तिकडं रेंज नाही आहे घरात. ते आल्या बाहेर ये थोडीशी. हा मग दाखव ना तर मग तुला तेच म्हणलं ना. गोष्ट केली का तू ना. नाही दादा नाही येत म्हणते. प्रकाश दादाला म्हणलं होतं मी पण प्रकाश दादा नाही येत म्हणते. नाही ना अहो तर पहिले आपणच जाऊ पहिले पाहरे पोरगी कशी आहे काय पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर मग रोहितले नेऊ. रोहितले बरं मग ठीक आहे रोहितले घेऊन येतो मग मी. रोहितनं मी पाहतो. हो आणि तू चालशील ना सोबत. हो दाजील घेजून सोबत व. दाजील घेजो ना तू मी दाजी न रोहित. हो चालन बरं मग येतो मग उद्या येतो. उद्या जातोच रोहितला घेऊन जातो पोरगी दाखवतो. चांगली पोरगी आहे म्हणते बाई जास लागून उद्या. आईला घेऊन जाऊ का. रोहित्यामध्ये तर आईचा लय जीव आहे अटकलेला. आईला घेऊन जातो ना. नाही तर मोनीचे बाबा तुम्ही करून तर राहिले आणि पोरगी पाहिले चालले तर सही बाप्पा पण पाहिजे बाप्पा व्यवस्थित. हे रोहितचं काही खरं नाही. लग्न झाल्यावर माझ्या पोरीबारीच्या मागं लागले नाही पाहिजे ते. नाही वा तसं नाही लागणार ते पोट्ट. कसं काय लागन व. लग्न झाल्यावर लागन काही ते काही आपली लावते. पोट्ट कामाधामाचं आहे. काम करते सर्वच करते. आता थोडस जेवण आहे पोट्ट तर थोडंफार हे आहे वाचर. आता लग्न झाल्यावर येऊन जाग्यावर. बाबा मग तुम्हाला एवढा विश्वास आहे ना तुमच्या पुतण्यावर तर पा मग जा. पोरगी पाहिले जाताना तर बुडील नका नेऊ. बुडील काय नेता दोघं काका पुतणे जा गाडीवर आणि गाडीवर जा ना गाडीवर या. बुडीले अजून न्या तर तुम्हाला बसणं जा लागन ना आणि गाडीवर तर बसत नाही म्हणते बुडी. तसं करतो मग तिकडून आहे का नाही बाई राधिका बाई आणि दाजी येऊन राहिली आणि मी न रोहित अजून एवढे जण काय न्यायचं. पहिल्या वेळेसच पाहिले चाललो तर पोरगी चांगली आहे म्हणे. राधिका बाई म्हणे पोरगी चांगली आहे म्हणे. मग पाहून येतो बा म्हणलं जाऊ दे उद्या चाललोच जातो मग. चला मग स्वयंपाक झालेला आहे. चला बरं जेवण करून घ्या. ना भूक लागली ना वाढ ना जेवाले. बाबाजी
कल्लीचे आई बाबा आले बाबा. मोठे बाबाच्या घरी नाही का रोहितले लय शिवा देऊन राहिले आणि मोठे बाबाले लय बोलून राहिले. कल्लीचे आई बाबा आले बाबा आणि भांडण चालू आहे मोठे बाबाच्या घरी. म्हणलं होतं का नाही तुम्हाला, म्हणलं होतं ना हे तुमचा पुतण्या नाही का रोहित, हा मलाच खोटं पाडाले पाय, मला खोटं पाडाले पाहिले. आता पहा बरं तिचे माय बाप आले ना, काय झगडा चालू आहे ना काय नाही, चला बरं पाहू. आपल्या पोरीने नाही सांभाळून ठेवत आणि इथं भांडण करायला आली का तिची कल्लीची माय ना बाप. थांबले का दाखवतो आता. आ इथं भांडण करायला आले का माय पुतण्यावर. थांब दिसती हिंडेले का ती इकडं तिकडं. किती वेळा दिसली मला ते गाडीवर कोणाच्या. हा त्याला सांगितलं किती वेळा तर तो म्हणते माई पोरगी तशी हायच नाही म्हणते. दाखवतो रे आता. हा या नामदेवले दाखवतोच मी आता. वहिनी आज एवढी भूक लागली जी मले, असं वाटते कधी जेवण कधी नाही. आज वेळच नाही भेटला घरून जेवण करायला. डब्बा बांधला मग थोडंसं जास्त वाजतं. डब्यातली भाजी गिजी घ्यायचा. ताई मस्त भाजी बनवते. ताईनच भाजी बनवली, मस्त बनवली भाजी, खा जा. तुले कसं माहित हो, भाजी खाल्ली नाही म्हणतं, तू जेवली नाही म्हणतं, मग कसं माहित तुला भाजी चांगली बनली म्हणून. मला माहित आहे ना आई, स्वयंपाक गिंपाक चांगल्या बनवते, ठेवल्या मस्त बनवते स्वयंपाक. ताई तुम्ही आल्या म्हणून काही मी जेवण करायला बसली, नाही तर मी बसत नव्हती. आता माझे काम झाल्याशिवाय जेवण नाही करत मी जेवायचं थोडंसं का नाही, नाश्ता गिस्ता करून घ्यायचं आणि मग काम झाले म्हणजे मग जेवण करायचं. पहिले थोडसा नाश्ता करून घ्यायचा. तुम्ही का नाही पूर्ण काम करता आणि त्याच्यानंतर जेवता, असं नाही करायचं. एखादी वेळेस तब्येत बिघडली म्हणजे मग तशी तुमची तब्येत खराब आहे म्हणते ना आई, सांगे मला. काही नाही जी चालतच राहते थोडंफार. आता हे पावसाचे दिवस आहे का नाही त्याच्यामुळे, बाकी काही नाही. बरं आई मी काय म्हणलं, आता शेताताई आहे तर शेताताईच्या समोरच विचारतो मी तुम्हाला. एक गोष्ट विचारायची होती. काय हो बाप्पा, कोणती गोष्ट विचारून राहिली तू, बोल ना, विचार. काय विचारायचं होतं तुले? काल नाही का सागर भाऊ म्हणत होते मले, आईले म्हणे समजावा म्हणे थोडंसं, वहिनी म्हणे राणीला आणायचं आहे म्हणे इकडं. तर मी म्हणलं बोलतो बा आता आईसोबत, असे म्हणत होते सागर भाऊजी. कसं करायचं? पोट्ट ना असं नालायक आहे हो सागऱ्या. नालायक राहिले. एक तर तिले सोडूनही देत नाही आणि अलग गेलं राहिले तर तिथे सारखी सुधी राहिली नाही म्हणते ते. आणि नेऊन दिलं मायच्या घरी नेऊन द्याले. कायच करावं का बाई या पोट्ट्याचं. बायकोचं पिसं निघालंच नाही याच्या डोक्यातून. पिसं निघाले अजूनही बायकोकडूनच भाग घेते व शेते. एवढं होऊ नये बी. बाई मायच्या घरी लय कामं करते ते, लय कामं करते. तिची आई सर्वच कामं टाकून जाते. ते मामी नाही का, अंता मामी, आमच्या गावात तिले अंता मामीच म्हणते, तर मी अंता मामीच म्हणतो. मग तर सर्व कामं टाकून जाते राणीच्या भरशावर, त्या वहिनीच्या भरशावर. आता करते मायच्या घरी बरे कामं होते हो हिच्याकडून. राणीकडून इथंच नाटकं करते का, सासूच्या आणि सासऱ्याच्या घरी, नवऱ्याच्या घरीच नाटकं करते. मायच्या घरी बरोबर करते मग तर इथंच फक्त नाटकं करते ते. माय हे दुखते आणि माय ते दुखते आणि माय ते दुखते. काही नाही व ह्या सागऱ्यानं का नाही तिले का नाही लय डोक्यावर बसून ठेवलं का नाही. प्रत्येक गोष्ट तिच्या मतामतानं ऐकते म्हणून ते डोक्यावर बसली बाई. काही नाही. हो ना, आता जंगल कॅम्पिंग मध्ये बाया गेल्या होत्या का नाही सर्व्या, तर तवाई बी पूर्ण घर तिच्यावरच होतं. पूर्ण घरातले कामं केले ना वहिनीनं, म्हणजे करते. आता बी करूनच राहिली. मी काही म्हणत नाही बा, पण मला असं वाटते काही एक वेळा घेऊन या बा तिले राणीले. आता हे सागर भाऊचं लय मन आहे का नाही, म्हणजे त्याला गमत नाही बायको शिवाय, तर म्हणून म्हणलं बा मी. ते म्हणून राहिले होते मला काल सकाळी, म्हणून म्हटलं पा बा आता शेवटी तुमचा निर्णय आहे आई. बाई शालू तू नको पडू मा याच्यात, तू नको पडू. हे दोघे नवरा बायकोचं काही खरं नाही बाई. तुले मंदात पाडून देन बाई. आणि हे दोघं नवरा बायको का नाही एकाची एकच आहे. आणि हे वाली मग का नाही ते आली गेली ना घरात, तर तू यासोबत हे करण ते राहू दे. तू नको पडू म्हणतात त्याच्या. ओ वहिनी बरोबर आहे आईचं. तुम्ही आहे साध्या भोड्या, तिच्यासारखी चालाकीपणा तुम्हाला येत नाही. ते लय नाटकी बाई आहे बरं राणी. आजी लय पाहिलं आम्ही. आजी काय काय घरात नाटकं तिचे, बिमार पडायचे काय ना काही काय. आजी आम्ही बहिणी येऊ ना आता बरोबर आम्ही आलो का ते नाटकं करते. बरोबर आम्ही आलो का ते नाटकं करते कामाचे. बिमारच पडन तर कधी हेच करन. बापा होडीले पाहिलंच नाही तुम्ही तिचं. कसे नाटकं केले तिनं बिमार पडायचे तर. आणि हे दादा तर बापा काही विचारू नका. दादा तर बस बायकोकडूनच आहे. नाही मी असं नाही म्हणत आहे का तुम्ही माय मतानं ऐकाच बा म्हणून, असं काही नाही म्हणत आहे. पण त्याची इच्छा आहे ते एक वेळा मा म्हटलं, एक वेळा बोलवा तिले काय म्हणते काय नाही. तर तसंही बी राणी आता प्रेग्नेंट आहे का नाही, दिवस गेले ना तिले, म्हणून म्हणलं. तर बाई दिवस गेले ना तिले, मग मायच्या घरी आराम पेटत असते ना. तिथं राहिली पाहिजे ना मायच्या घरी. इथं येऊन घरातली शांती भंग करते बाई ते हे पोरगी नाही म्हणा. मला तर रागच येते बाई तिचा कायासारखा. पाहिजे बाई तिले आराम नाही आहे. तिले तसंच पाहिजे राणीले. मस्त तिची माय काम करून घेते तिच्याकडून, तशीच आहे ना व.
तिची माय वानवत नाही, तिले कोणीच नाही वानवत गावात. हो तिच्या मायले सारेच नाटक माहित आहे. त्या इनीन बाईले नाही का अंता बाईले सारे नाटक माहित आहे हिचे पोरीचे, म्हणून पोरीकडून भाग नाही घेत. गाले काशी घेन पोरीकडून भाग, एवढी नालायक पोट्टी आहे तरी. आई राहू दे तिले कानी, तिथंच राहू दे. तिची माय कानी बरोबर करते सारखी, मार बोलते तिले, लय बोलते तोंडावर. हा मायले तोंडही देते म्हणा ते, पण मायच्या समोर कानी एवढी बोलत नाही ते. नाही मी म्हणतच नाही त्याला आण का काही आम्ही नाही म्हणत. आणि मी तर पाहिजे नाही बापा ते. आई तर नाही म्हणून राहिल्या गड्या, राणीले आणाले. आणि सागर भाऊचं किती मन आहे राणीत. हा कधी बोलत नाही माझ्यासोबत, काही नाही. आणि मले किती यानं म्हटलं त्यानं आईले समजावा म्हणून, आई तर ऐकतच नाही गड्या. जाऊ दे बाप्पा, आता नाही ऐकत आपण तरी काय जबरदस्ती करावी यायले. जाऊ द्या. चल जेवा बाई, जेवा बरं जेवा. का होतं यासोबत ती पोरगी येत होती ते तर नाही आली व, एकटीच आली तू. ते काही दुकानात गेली का? नाही बाई, बोलून नाही राहिल्या त्या माझ्यासोबत. त्यावाल्या पूजाताई माझ्यासोबत बोलून नाही राहिल्या. मी एकटीच येतो. त्याच्या सासू गेल्या होत्या का नाही, सर्व बाया मिळून नाही गेलत्या का, तर त्याची सासूही गेलती जंगल कॅम्पिंग मध्ये. त्याला होय उशीर, तर मग मलाही उशीर होय. आणि मला मग ते मॅडम बोलत होती, तर मग मी काय नाही लवकर जाऊ. त्याची काही वाट पाहू नाही, तर तेवण पकडून फुगल्यास आहे माझ्यासोबत. नाही राहिल्या पूजाताई ठेवाल्या माझ्यासोबत. आज लवकरच गेल्या वाटते, ऑटोनं लवकर आल्या त्या पहिलेच. मग मला उशीर झाला, तर मग मी काही जेवली नाही. तसा डब्बा बांधून दिला ताईनं आणि चालली आली इकडं, काहून का भूकच लय लागली मला. जेवण करा, आरामशीर जेवण करा. आणि हाय ना तुमच्या जवळ गाडी, जा मग आरामशीर. आम्ही येऊ एखादी वेळेस तुमच्या मॉलमध्ये. येता ना वहिनी, आईले तर माहित आहे माझ्या मॉल कुठं आहे काय. तर आई आली होती एक वेळा. ये जा तुम्ही बी, मस्त सामान भेटते तिथं, मस्त भेटते. ये जा, आईले घेऊन ये जा एखादी वेळेस. अशा याच्यामध्ये का नाही उपास पकडायचा नाही. संध्या किती वेळा सांगितलं तुले, काल रात्री म्हटलं ना उपास पकडायचा नाही म्हणून. कशाला पकडून राहिली उपास? काही गरज नाही उपास पकडायची. आजी केवलजी सगळेच जण पकडते उपास, म्हणून मी पकडून राहिली. आई नाही पकडला. काय झालं, तुम्ही काऊन असे करून राहिली? पकडू दे ना. नाही बिलकुल उपास पकडायचा नाही अशा याच्यात. मला नाही वाटत नाही लेकरू उपाशी राहिलं पाहिजे म्हणून. तुला 6 महिना लागला ना, समजत नाही का? खाय लागेच तुला जे पण लागते ना ते आणून दे. तुम्ही बिलकुल उपाशी राहायचं नाही. असे कोण म्हणून राहिले तुम्ही केवलजी? हा एक दिवस उपास पकडला तर काय फरक पडून राहिला? एका दिवसानं काय होते? काय नाही होत ना, मी करतो ना मॅनेज. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पकडू दे ना उपास. काय झालं मी उपास धरला तर? नाही म्हटलं तुले मी, एका शब्दात ऐकू येऊन नाही राहिला का? नाही म्हणलं तर नाही पकडायचं तुला उपास. मी सांगू राहिलो तुला उपास नाही पकडायचं म्हणून. असे कोण करून राहिले हे केवलजी? धरला असता ना मी आज उपास, आता कसं करावं? नाही खाल्ला तर तिकडून नाही मध्ये म्हणून. आज तर ते घरी आहे. केवलजी लक्षच ठेवणार माझ्याकडे, ते तर मी खाणार आहे का नाही खाणार आहे बा म्हणून. आता कसं करावं? संध्या इकडे ये, जेवण करून घे. इकडे लय वेळ झाला, जेवण करायला ये बरा. मी बी जेवण करतो, तू पण कर. ये इकडे लवकर. थांबा, मी आईले विचारतो. मध्ये आईले विचारू द्या, आईसोबत बोलू द्या. नंतर मग मी येतो जेवण करायला. आईसोबत बोलायचं आहे मध्ये. आईले सांगतो, आईले सांगून पाहतो, यायले समजवायला लावतो थोडंसं. समजले तर समजले, मला पकडायचा आहे ना हा उपास. काऊन असे कोण राहिले हे केवलजी काही समजत नाही. इकडे म्हटलं ना मी जेवण करायला. संध्या आई जवळ आता माझ्या घराने सांगशील का तू? इकडे लवकर. काही गरज नाही, मी आईच्या मतानं ऐकत नाही. तू लवकर ये इकडं. नाही तुमच्या घराने नाही सांगत. मी फक्त आईले विचारतो काय एका दिवसानं काय होते बाबा उपास पकडला तर. काही नाही होत तसं. तुम्ही जास्तच टेन्शन घेऊन राहिले केवलजी. फक्त विचारतो, तुमच्या देखताच विचारतो लागेल. काय घराने नाही करत काही मी त्याच्यात. तुला सांगितलं ना मी इकडे यासाठी. लवकर ये इकडे बाहेर. काय करावं बाई, कसा धरू मी उपास? हे तर जितपणच करते बाई केवलजी. पकडतो म्हटलं तर पकडूही देत नाही. काय करावं तर? आई लवकर बाहेरच ये म्हणते मला. जेवण करायलाच बोलून राहिले हे. मी जातो पटकन. आई बी घरी नाही आहे. कुठं गेल्या आणि कुठं नाही. तर सोनूच्या घरी गेल्या का तर काय माहित का? फोन करून पाहू का? नाही मोबाईल घरीच ठेवला असं त्याईनं. मीच जातो, नाही तर इकडून मागच्या दरवाज्यातून मीच जातो ना आईले सांगतो, घरी घेऊन येतो आईले.